Today is our last day in Udupi because आज आहे लग्न आणि आज आपण निघणार आहोत परत घरी जाण्यासाठी. पटकन आधी मला खाली जायचं आहे. लिफ्टचं बटन नाही दाबलं म्हणजे लिफ्टच येत नाही. हे 9:55चा मुहूर्त आहे आणि मी लेट आहे म्हणजे आधीच आहे, पण तिकडे विधी आणि सुरू झाले होतो. थोडा स्टेअर्सने जाणं चांगला राहील. सो आता मी तुम्हाला डायरेक्ट ओएसएस गार्डनवर जाऊनच भेटतो. सो गाईज, दॅट्स द ओएसएस गार्डन आणि इथेच आज लग्न आहे. सगळी इथे अरेंजमेंट केली आहे आणि हे हर्मस हॉटेलमध्येच आहे सगळं. सो ती एक गोष्ट बरी आहे, म्हणजे आपल्याला कुठे लांब जायची गरज नाही. इथेच सगळं केलेलं आहे. तेव्हा तिकडे विधी सुरू झाले आहेत. मी पण पटकन जातो. ह्याच्यावरच घाल, थोडं घाल. पाय दोन पुसून घ्या. पाय बाहेर बाहेर पौष्टिक काढा. गजरे द्यायला करते रॉकला जेपिंग नाही करत. अजून दादा रॉकला जेपिंग इकडे काय करा. कुंकू लावायचं राहिले. हो तिकडे बघ. इकडे बोलवलंय कार्यक्रम. तयारी झाली. थोडं घ्यावा. आता गौरी आली आहे. पुढे थोडं बस बस बस. म्हणा सुस्वागतम. लग्नाला घेऊन जातोय. सो गाईज, आता एंट्री होणार आहे गौरी ताईची.
अंबा अष्टभुजा घेऊनिया अक्षता माते ओ वरदाई देवद्वारा पते सावधान मंगलम शुभमंगलम सावधान कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुस्वरे सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मङ्गलं सुमुहूर्त सावधान आयेचे पाश तोडून जरी जाशील तू सासरी पाठीसी कुलदेवता सतत उभी हो नको बावरी सांभाळी सासू सासरे धीर ननंद भावदया आई वडील भाऊ बहिणी परी देवांचा देव गणपती तुम्हावरी कृपा Hello guys, ready? Hello guys, ready? 3, 2, 1 and action. Okay, nice. Done. आता गौरीताई आउटफिट चेंज करून आली आहे आणि आता तिची एंट्री होते. चेतन डोळ्यांना पाणी लावून घ्यायचं. नेत्र स्पर्श हा गणपतीचं स्मरण करायचं. दोघांनी खाली घ्या जरा. श्रीमन महागणाधिपतये नमो नमः. हातामध्ये अक्षतांबरोबर पाणी घेऊन ठेवायचं. जरा खाली घालून ठेवायचं. श्रीमन महागणाधिपतये नमो नमः. अजून खाली होते. इष्ट देवता आपण नमः. कुलदेवता आपण नमः. ग्रामदेवता आपण नमः. स्थान देवता आपण नमः. वासुदेवता आपण नमः. आदित्य नवग्रहेभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः. विघ्नमस्तु. गौरी हाताला हात लाव. चेतन म्हणायचं. मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फलप्राप्ती अर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम गार्ग्य गोत्रे उत्पन्नः चेतन वर्मा अहम म्हणायचं. प्रतिगृहीतायाम अस्याम वध्वाम भार्यात्व सिद्धये गृहाग्नि सिद्धये च विवाह होमम करिष्ये. पाणी सोडून द्यायचं. तरी मारू कशावर? फुलांवर. अरे
5 जणांनी हळदी कुंकू घाला. हा तुम्ही घाला पहिलं. आता इकडे भाग करतो. सुमंगली समेत पश्याता सौभाग्यमस्येदत्वायाथास्तमितरेदना. आता अक्षता घ्या. सगळ्यांनी द्या. ते तोंडावर समोरून साईड मुंह से सामने से हाथ निकालो. तिथली ओटी घेऊन यायला पाहिजे. उकडव मा उकाडून घालावं मग गीच करतो काय बोलतो कोणातरी घाला मग तू हात लाव. घाला तू हात. डावा हात खाली उजवा हात वर. ओम वरुणन्नु देवं कन्यामग्नमेक्षदा सैमान देव वरुण प्रेतो मुंचात नामुत स्वाहा. आणि वरुणाग्नय इदन्न मम. हा पुन्हा अंकाचे हात धर प्रदक्षिणा कर. ऐक ना गौरीताई फेरे मात्र होते त्याच्याकडे बघ. बघ अंकाचे हात धर. एक प्रदक्षिणा कर. हम अमोहमस्मि सात्वमस्य मोहन देवदाम पृथिवी त्वं सामहमृतवन्तावेह संवहावहै प्रजां प्रजनय वै संप्रियो रुचिष्णो सुमनस्य मानो जीवेव शरदशताम्. परत सहाणीवर गौरी उभं राहायचं. इमम अश्मानमारोहा श्रीवत्व शिराभवा सहस्वभृतनायुतो भीतिष्ठभृतंगतः. पुन्हा जागेवर उभं राहा. मान देवो पुषा प्रेचो मुंचातो नाम स्वाहा. पुषाग्नय पण पुषाग्नय इदन्न मम. इमम अश्मानमारोहा श्मेव त्वं स्थिराभवा सहस्वभृतनायुतो भीतिष्ठभृतन्यतः. दोघांनी असू दे पण आता भाऊ आहे ना तुझा मान आहे त्याचा. जातो तर जरा फोटो काढाय बोलू नका. डबल खाली बस मध्ये सेंटरला बस. पायावर बसते अजून थोडासा मध्ये. खांदाला हात कर. ओके 20 divided by 100 100 में तो होगा ही नहीं. वो नहीं. ऊपर भी नहीं आता.
100 में आता ही चल नहीं बोल किती 20 रुपीज अरे एक झिरो कम नाही करणे काय अरे 2000 का चप्पल के लिए हम इतना नहीं तू आताच्या आता तिकडची झाली आतमध्ये येण्यासाठी एंट्रीसाठी नो जेवण देन वॉलेट निकालो अरे वॉलेट निकालो वॉलेट अरे भाई आहे ना जीपे भी चलेगा हम लोगों को जीपे भी चलेगा हमारे में लुंगी पे ओके लुंगी में अभी जीपे करो ना जीपे फोन नहीं है अरे तो लेके आओ जूता 5000 का है वो आप रख लो नहीं 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 हाँ बाकी 15,000 जूता 5000 का 15,000 5,200 का बात हुआ था चलो जल्दी जीपे ओपन हो गया है पुढे गो जल्दी बोला आप जा सकते हो फोन लेके आओ वॉलेट लेके आओ चलो कॉम्प्रोमाइज करू ना यांचे कट काकांचे कट करवली आहे ना काकांकडूनच घेऊया चला करा किती ह्यावर करायचं आहे यावर करायचे नो नो निगोशिएट निगोशिएट फाइनल 20 के नीचे कुछ नहीं हाँ 20 20 और 20 के ऊपर मिनिमम 20 देख हमारे इधर ना शगुन होता है 20,001 का उतना कर सकते नहीं 1 रुपए में शगुन मानता नहीं सिंगल रुपए का काम नहीं उठाने में कितना मुश्किल है उधर ही था उठा लिया आप उसके लिए 20,000 20,000 रुपए चेतन को उठा के इधर से अंदर लेके जाते उसका कोई टेंशन नहीं चलो ये गूगल पे लवकर नाही फोन नाही आहे माझा आप देख ले क्या हो उसका चेतन का फोन कोणी सांगितलं तरी चालेल नाही मग तर मग ना आता अभी नंतर गंडवणार ते यूज करू अरे तो रूम मध्ये असणार फोन कर ना तिला चल फोन लेके आओ तुम्हारे भाई को बोलो फोन लेके हाँ आओ फोन हा जाओ कारण की तुझे कट होणार हा खरंच सांगतोय जा चेतन फोन माझ्या नंबरला कॉल कर खाना थोड़ा हो रहा है माझ्या नंबरला कॉल कर मीच करतो इम्पॉर्टंट आहे खाना केला केला खाना थंड होणे त्याचा मैं गरम करवा के ले लूं जो चप्पलचा विषय मीच लावलाय आता कशासाठी चप्पलासाठी ट्वेंटी हे ऑल उठ आहे तो मला का नाही उचलतच नाही कोण तुझ्याच नाही ना खिशा उचल बोल तुझाच आहे 20 दिल्यानंतर चप्पल फ्री हा चप्पलचे 5 नको कॅमेरे लागलेत बघा प्रेस फोटोग्राफर आतमध्ये परत सरप्राईज आहे तुम्हाला आतमध्ये वो 20,000 का सरप्राइज है 20,000 का सरप्राइज है वही एक वसूल करना है हाँ वही सरप्राइज है काय शूज आणून देतात तेवढंच 2,000 चांगला शूज देईन मी नाही फोन आणताय 2 मिनिट मला भूक लागली असणार अरे कशाला कोणाला घाई आहे एवढी अरे असो रे थोडी ना भूक लागली रे थांबा 2 मिनिट तू थांबा खाल्लं नाश्ता केला त्याचं परत लग्न नाही होतं 2 मिनिट परत 20 मिळायचे नाही ज्यांका भूक लागली जेवण या सगळे कट त्याच्यात एवढी भूक लागली रे तू टायर एसीचा असा फायनली गौरी तयारी कशी विषयी आत आली आहे सुबह से तो खाली वीडियो निकालते हैं वी आर फ्रेंड्स फ्रॉम मूर्ती एंड आता कसे आत आले ते हे बघा आता इथे बसले 2,000वर नुकसान झालं असं देत चला आता बाहेर जायला द्यायचं नाही आता इथे थोडी अरेंजमेंट सुरू आहे मी सोडतच नव्हतो गार्गी करतो गार्गी ब्लॉगर
ऐका आजचा दिवस आहे आमच्यासाठी खास. चेतनरावांना बोलवते मी खिरीचा खास. अरे वा बरोबर मोठा बरोबर ना ग त्याला वाचता येणार. चाफा बोले ना चाफा चाल गा गौरीच्या माझ्या शिवाय पानं झाले ना. बरोबर अभी खीरी भर रहा है. चला जेवा. पेट भर के खाना. श्याम दोघं आणि त्यांचे श्याम तुम्ही दोघे बसा इकडे आणि त्यांची. अगेन आफ्टर अ लॉंग टाईम कॅमेरा इज फ्लिप बॅक टू मी. आज आम्ही तुम्हाला माहीतच असेल आपल्या गौरीताईचं लग्न आहे. त्याच्यासाठी प्रणवची ब्लॉगिंग सिरीज ब्लॉग्सची सिरीज येतच आहे. सो आजचा स्पेशल असा आहे मी कॅमेरा घेतला आहे कारण माझी मेहंदी अँड वन थिंग की आज आजचं वेडिंगचं जेवण हे पूर्णपणे द ग्रूमच्या साईडचं आहे म्हणजे त्यांच्या पद्धतीचं आहे साऊथ साईडचं. सो लेट्स सी. हे असा प्लेटर आहे थोडं असं हे आहे पण ठीक आहे. हे पुरी जे आपल्याकडे पण असतं काय सांग हे काय सग्गू. दिस इज सग्गू. हे पोमोग्रॅनेट अँड कॉर्नचं सलाड आहे. हे कर्ड हे पल्ल्या म्हणजे आपल्याकडे ही गवारची भाजी नाही फरसबीची भाजी असते तसंच आहे पण त्याला ते पल्ल्या काहीतरी म्हणतात. अँड दिस इज व्हॉट दिस इज दाल तडका. नो दाल तडका वडा. ओके सो दिस इज दाल तडका वडा अँड राईस आणि हे जे वर आहे ना करी त्याला रस्सम म्हणतात. सो ही अशी अरेंजमेंट आहे अँड वी आर सिटिंग लाईक दिस. ही नवीन मेंबर आहे साक्षी ताई आमची कझन होय की नाही. आणि आमचा ग्रूम आणि ब्राईड मागे बसले ते जेवतायत. सो आता आपण त्यांना डिस्टर्ब नको करूया. बाय. गाईज आता संध्याकाळ झाली आहे आणि म्हणूनच गौरीताई आता चालली आहे. आता आमच्याकडे शॉर्टकट काढल्या तिथे गेल्यावर सांग आम्ही आता मागून येतो नाही. सो गाईज इथून आपल्याला एका कृष्ण मंदिरात जायचं आहे. उडुपीचं खूप फेमस आहे असं गौरीताईने सांगितलं. सो आता आपण तिथे जाणार आहोत आणि तिकडचा एरिया दाखवून मी तुम्हाला. सो चला आता निघूया. ही बस आहे आपली. सो गाईज आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत आपल्या कृष्ण मंदिरात. हेच आहे ते उडुपीचं फेमस कृष्ण मंदिर. हे बघा आता जवळ तर जाणार पण लांबून कसं दिसतंय दाखवतो तुम्हाला. असा एरिया आहे सगळा आणि आता आपल्याला गाईज इथे आता आपण आलोय. कसा आहे बघा सगळा एरिया. आता इथून नाही आपल्याला पुढे जायचंय. सो गाईज हे आहे श्री कृष्ण मंदिर
दुकानं पण आहेत. दुकानं मग बघूया. आधी आपलं मेन जे काम आहे कृष्ण मंदिर बघायचं, तिकडे जाऊया. लेट्स गो. आम्ही बघितलं, हे बरं वाटतं, हे जवळ आहे. बघा असं पूर्ण मस्त मंदिर आहे. आता आपण आत चाललोय. आता बंद असेल कदाचित, ते कॅमेरा अलाउड नसेल, तर आपण एवढं पॉसिबल होईल तेवढं. नाही नको, तिथे पोलीस बसले. ओके, सो नंतर करू. किती मस्त एरिया आहे तो बघा, सुंदर. सो गाइस, आता मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, खूप चांगलं दर्शन झालं. गौरीताईमुळे हे आम्हाला कळलं की इथे आपण बघू शकतो मूर्ती. नाहीतर तर मग परवापर्यंत झालं असतं दर्शन, पण आपल्याला परवापर्यंत थांबायचं नव्हतं, मग खूप वांदे झाले असते. पण आता मस्त दर्शन करायला मिळालं. आणि असा सगळा परिसर आहे इकडचा, असा एरिया आहे सगळा. आम्हाला तर ही जागा खूप जास्त आवडते. माझा हा जर तुम्हाला प्रयत्न आवडत असेल की हे मी दाखवते ते जर तुम्हाला आवडत असेल तर ह्या व्हिडिओला प्लीज लाईक करा. कारण इथे थोडेसे व्हिडिओज आणि करणं अलाउड नाही आहे, तरी मी थोडं करण्याचा प्रयत्न करतोय. सो गाईज, प्लीज माझ्या मेहनतसाठी एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आपण निघतोय आपल्या बसमध्ये जाण्यासाठी, नाहीतर मग आपल्याला उद्या पोहोचायला खूप जास्त उशीर होईल. चला जाऊया. आता आपण परत चाललोय. आपलं सगळं दर्शन आणि नीट झालंय. आता डायरेक्ट बसमध्ये बसून निघणार आणि गौरीताई सुद्धा निघणार. सो तिला पण बाय बाय करायची. आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट बसकडे गेल्यावर. हे मंदिर जे आहे ना ते उडुपीत थोडं जास्तच फेमस आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलात ना तर आम्ही आता गेलो आणि त्या मंदिराचा क्लोजिंग टाईम आला आहे 9:30ला त्याचा क्लोजिंग टाईम आहे, तरीही अजून लोक येत होती आणि कमीच होत नव्हती ती लोक. तर मग माझ्या मते तर ही लाईन जी आहे ती पूर्ण वेळ सुरूच असते. आणि जर तुम्ही बघितलं असाल आज ना तर ती खूपच मोठी लाईन होती. माहीत नाही ती कधी संपेल. ती आम्ही राहिलो असतो तर
नक्कीच आमचं दर्शन तर झालंच. ही बघा, ती मागून येतात ताई आणि मागून चालत चालत येतात. चला आपण जाऊया. आपली बस इथेच कुठेतरी लावली आहे. ती बघा तिकडे आहे. चला जाऊया. शॉपिंग दादा चाललाय. बाय बाय काकी. बाय 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 मावशी बाय बाय. चलो नक्की आठवण म्हणला मला आठवत होती. तुम्हाला पण हॅपी जर्नी. सावकाश जावं सगळं. बाय बाय बाय. ए चला. सो गाईज ते समजून जायची आणि ट्रेन होती. सो त्याला निघावं लागलं. मस्तपणे दर्शन करून गेला आणि आता आपण पण निघूया. आपल्याला पण सावंतवाडी इथं पोहोचायचं आहे. मध्ये आपण थांबू जेवणासाठी आणि चला आता आधी आपण आपल्या बसमध्ये जाऊन बसूया. सो गाईज आता गौरीताई पण चालली आहे. बापरे हे शूटिंग करतो. बोलला तिला आणि असंच बोलला. असंच बोलणार. मम्मी पण रडत नाही. मावशी ओटी आणायला गेली. ओटी आपली येते ना हो सकाळ. बसून निरोप दे बघा सगळ्यांना. आम्ही सुद्धा आता हे म्हैसूर हत्ती आहे. घोडा आहे. कुत्ता आहे. मी वाघ आहे. म्हैसूरचा मी वाघ आहे. इथला हा वाघ गाडी स्टार्ट होला. हे घेऊन चला तुझ्या बरोबर. शूटिंग पुढे तुझं. आराम करा. काळजी घ्या लागत नाही. सो गाइस चलो आता आपण पण जाऊया. गौरीताई चालली आहे. आपण पण जाऊया आता. सो गाइस चलो आता आपण जाऊया. ही आपली बस. हेच
होतं कृष्ण मंदिर आणि हाच होता फुल ब्लॉग. जर हा लास्ट ब्लॉग आणि लास्ट सिरीजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या सिरीज आणि ह्या ब्लॉगला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत बाय बाय.